नमस्कार. आज आपण NLP या टेक्निकचा दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाहत आहोत. याचं नाव आहे पेग सिस्टम. पेग सिस्टम म्हटलं की बऱ्याच लोकांना वेगळा पेग आठवेल. तो पेग इथं आठवायचा नाहीये. पेग सिस्टम म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण आठवण राहावी म्हणून काही गोष्टींच्या खुणा करून ठेवतो, त्याला पेग सिस्टम म्हणतात. तर या जर आपण खुणा करून ठेवल्या तर नंतर आपल्याला क्रमवार शब्द विचारले तरी उत्तर न चुकता देता येते. आता याच्यामध्ये सुरुवातीला मी काही शब्द तुम्हाला दाखवतो. शब्द व्यवस्थित बघा. इथे पहिला शब्द आहे टेम्पल, दुसरा शब्द आहे सीप, तिसरा शब्द आहे पेन, चौथा आहे रिवर, पाचवा आहे टीव्ही, सहावा शब्द आहे ताजमहल, सातवा शब्द आहे लॅपटॉप, आठवा शब्द आहे चेअर, नववा शब्द आहे बनाना आणि 10वा शब्द आहे क्लासरूम. ठीक आहे. इथपर्यंत जर आपण मुलाला हे शब्द दिले, तुम्ही स्वतः घरी देऊन बघा आणि मुलाला मध्येच विचारायचं सहावा शब्द कोणता. तो सहावा शब्द असा करत बसतो आणि त्याला तो आठवत नाही. 9वा शब्द कोणता, पटकन आठवत नाही. आणि ओळीने जरी विचारलं तरी 10 पैकी तो 3 किंवा 4च शब्द सांगू शकतो. पण NLP हे एक असं टेक्निक आहे की इथे आपण आपल्या मेंदूला ट्रीट करून जे हवं ते लक्षात ठेवायला भाग पाडतो. त्यामुळं प्रत्येक वयोगटातील मुलांसाठी NLP हे शास्त्र फार महत्त्वाचं आहे. आता हे पेग सिस्टम कसे तयार करायचे हे अगोदर तुम्हाला सांगतो. इथे ओळीने सगळे नंबर आहेत, इथे त्यांची नावं आहेत. आपला मेंदू नंबर लक्षात ठेवत नाही. नंबर लेफ्ट ब्रेन मध्ये स्टोअर होतात, ते आपली शॉर्ट मेमरी असते. आणि त्यांची नावं हे आपल्या राईट ब्रेन मध्ये स्टोअर होतात, ती शॉर्ट ब्रेन आपली नसते मेमरी. आता बघा, इथे 1 हा शब्द लक्षात ठेवण्यासाठी त्याला आपण आपला एक पेग तयार करूया. म्हणजे त्याला साजेसा मिळता जुळता नवा शब्द आपण लक्षात ठेवायचा. तो असा ठेवायचा आहे 1 सन, 1 सन, 1 सन. म्हणजे जेव्हा कोणी एक विचारेल किंवा 1 विचारेल तेव्हा आपल्याला सन हा शब्द आठवणीत आला पाहिजे. याला पेग म्हणायचं. दुसरा शब्द आहे टू. टू ला रायमिंग वर्ड आपण इथे ठेवलेला आहे शू. टू शू, टू शू असं लक्षात ठेवायचं. तिसरा शब्द आपला इथे 3 आहे, इथे आपण त्याचं नाव लिहिलेलं आहे 3 आणि याला रायमिंग वर्ड आपण घेतलेला आहे ट्री. 3 ट्री, 3 ट्री, 3 ट्री असं लक्षात ठेवायचं. इथे आहे 4. 4 ला रायमिंग वर्ड घेतलाय आपण डोर. 4 आलं की डोर लक्षात ठेवायचं, 4 आलं की डोर लक्षात ठेवायचं. 5. 5 ला इथे नाईफ शब्द आलेला आहे. 5 जेव्हा पण येईल तेव्हा आपल्या लक्षात बरोबर हा नाईफ, नाईफ म्हणजे सुरा आठवणीत आला पाहिजे. त्यानंतर आहे 6. 6 ला आपण इथे रायमिंग वर्ड घेतलाय विक्स. विक्स, 6 विक्स, 6 विक्स, 6 विक्स असं लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे 7. 7 ला रायमिंग वर्ड आपण घेतलाय हेवन. हेवन म्हणजे स्वर्ग. 7 हेवन, 7 हेवन, 7 हेवन. इथे आहे 8. 8 चा रायमिंग शब्द आपण घेतलेला आहे प्लेट. 8 प्लेट, 8 प्लेट, 8 प्लेट असं लक्षात ठेवायचं. 9 इथे घेतलंय आपण डाईन. डाईन म्हणजे डायनिंग टेबल आपण म्हणतो, ते टेबल, जेवणाचं टेबल, डाईन. 9 डाईन, 9 डाईन. आणि शेवटचा शब्द इथे 10 आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये 10 म्हणतो. 10 ला आपण रायमिंग वर्ड घेतलाय हेन. लक्षात ठेवताना 10 हेन, 10 हेन असंच लक्षात ठेवायचं. तर याला म्हणायचं पेग सिस्टम. आता ही पेग सिस्टम मला वाटते तशी तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा वेगळे शब्द येत असतील तर तुम्ही स्वतःची पेग सिस्टम सुद्धा तयार करू शकता. आता आपण आपल्या मेंदूच्या सवयीकडे येऊया. मेंदू कोणतीही गोष्ट लिंक केल्यावर जास्त काळ लक्षात ठेवतो
आणि त्याचा परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर उपयोग करता येतो. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिला शब्द आहे सन. म्हणजे पहिला शब्द आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे टेम्पल. तर टेम्पलच्या अगोदर आपल्याला लक्षात पाहिजे आपला वन सन म्हणजे सूर्य. मग सूर्यावर जायचं आणि सूर्यावर गेल्यावर तिथे चक्क एक देऊळ टेम्पल बांधायला सुरुवात करायची. मग तिथे टेम्पल बांधताना आजूबाजूला लोक येतील आणि म्हणतील, अरे वेडा का खुळा, कशाला इथे टेम्पल देऊळ बांधतोयस, किती ऊन आहे, किती उष्णता आहे, भाजून मरशील. तर इथे हा शब्द बरोबर आपला लिंक झाला, सन टेम्पल. आता त्यानंतर दुसरा शब्द आहे आपला टू शू. आता या शूला आपल्याला सीपशी कनेक्ट करायचंय. मग एक सिंपल स्टोरी बनवायची. तुम्ही दरवाजे उघडतायत, घराच्या बाहेर जाताय आणि शू तुम्हाला तुमचे घालायचे आहेत, पण अचानक त्या शू मध्ये एक मोठं सीप ठेवलेलं आहे आणि ते सीप पाहिल्यावर तुम्ही एकदम आश्चर्यचकित होता. तिथून तुमचा तो शू काढता, घालता आणि त्याच सीप मध्ये बसून तुम्ही फिरायला जाता. टू शू, शूवर काय ठेवलंय, सीप. असं हे लिंक करायचं. तर तिसरा शब्द आहे आपला ट्री. म्हणजे आपण तो ट्री साठी घेतलेला आहे. समजा तुम्ही घरातून बाहेर फिरायला गेला आणि समोर तुम्हाला एक ट्री दिसलं, झाड दिसलं. झाडाला जनरली काय असतात, पानं असतात, फुलं असतात, फांदे असतात, पण त्या झाडाला सगळेच्या सगळे पेन लटकत होते चारी बाजूला. असं आपण इमॅजिन करायचं, पाहायचं. ट्रीला काय लावलेलं होतं, पेन. बरोबर तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर पुढचा शब्द आहे फॉर डोअर. डोअरशी कनेक्ट कसं करायचं बघा. आता समजा तुम्ही घराचा दरवाजा उघडला आणि दार उघडल्या अचानक एखादी नदी आतमध्ये आली, सगळं पाणीच पाणी झालं, तर किती वेगळं वाटेल बघा. तुम्ही एकदम घाबराल, अरे एवढं मोठं पाणी माझ्या घरात आलं, नदी माझ्या घरात आली, रिव्हर माझ्या घरात आली. म्हणजे मग तो बरोबर शब्द इथे लक्षात राहतो, डोअर, रिव्हर. त्यानंतरचा शब्द आहे आपला 5-9 आणि त्याच्या समोर आपल्याला शब्द कनेक्ट करायचा आहे टीव्ही. तर इथे स्टोरी कशी बनवायची, एक टीव्ही आहे आणि तो टीव्ही चालू करण्यासाठी तुम्ही नाईफ वापरताय, सुरा वापरताय आणि त्या सुऱ्यानं तुम्ही त्या नाईफनं त्याची बटन दाबून त्याला ऑपरेट करताय, चालू करताय, पण तो चालूच होत नाही. म्हणून तुम्ही तो नाईफ त्या टीव्ही मध्ये असा जोरदार घुसवला आणि टीव्ही फुटला. आता तुमच्या बरोबर नाईफ लक्षात आलं की लक्षात येईल की त्याला शब्द आपण कोणता कनेक्ट केलाय, टीव्ही. त्याच्या पुढचा शब्द आहे 6. 6ला आपण रायमिंग वर्ड घेतलेला आहे, विक्स. आणि त्याच्या समोर शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे ताजमहल. ताजमहल बऱ्याच लोकांनी पाहिला असेल, ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी चित्रात पाहिलाय, टीव्हीवर पाहिलाय. ताजमहल तुमच्या समोर आणा. तुम्ही या ताजमहलच्या तिथे गेलाय फिरण्यासाठी आणि ताजमहल अचानक तुमच्याशी बोलायला लागला आणि म्हटला, यार या उन्हामध्ये उभं राहून ना माझं डोकं खूप दुखतंय. तर तुम्ही म्हटला, बाबा काळजी नको करू, मी ना माझ्याकडे विक्स आहे, तुला लावून देतो. आणि तुम्ही ते विक्स घेऊन ना त्या ताजमहलला लावलं. मग तो बरोबर शब्द कनेक्ट करायचा, 6 विक्स. विक्स कुणाला लावलं, ताजमहल. त्याच्या पुढचा शब्द आहे 7 हेवन आणि हेवनशी आपल्याला शब्द कनेक्ट करायचा आहे लॅपटॉप. सिंपल गोष्ट बनवून घ्यायची काही सेकंदामध्ये. तुम्ही हेवन म्हणजे स्वर्गात गेलाय. स्वर्गामध्ये खूप सारे देव आहेत, इंद्र आहे, यम आहे, अप्सरा आहेत, रंभा आहेत आणि ते सगळे ना लॅपटॉपवर खेळत बसले. किती इंटरेस्टिंग वाटतंय ऐकायला आणि तसं थिंकिंग करायला. मग 7 हेवन इज इक्वल टू लॅपटॉप हा शब्द इथे बरोबर क्लिक होतो. त्यानंतरचा शब्द आहे 8. 8ला आपण ठेवलेला आहे प्लेट. प्लेट सगळ्यांनाच माहित आहे, रोज सगळ्यांना लागते कारण तुम्ही त्याच्यातच खाता. त्या प्लेटमध्ये जर चेअर ठेवली, खुर्ची, आणि तुम्हाला कोणी सांगितलं की आता तू त्या प्लेट मधलं खा, तर तुम्हाला खाता येईल का, नाही येणार. कारण प्लेट वर आपण चेअर ठेवलेली आहे. म्हणजे प्लेटला आपण चेअर हा शब्द इथे कनेक्ट केला. पुढचा शब्द आहे 9 डाइन. डाइन म्हणजे टेबल, डायनिंग टेबल. आणि त्या टेबलवर ना पिवळी मस्त केळे आहेत असं तुम्हाला दिसले आणि तुम्ही पटकन गेला खाण्यासाठी. तुम्हाला एक केळ खायचं होतं पण त्यातलं एकही केळ तुम्हाला खाता आलं नाही. तो बनाना खाता आला नाही.
कारण ते सगळे बनाना आर्टिफिशियल होते, म्हणजे लाकडाचे होते, त्याला फक्त कलर दिला होता. आणि मग तुमची निराशा झाली. म्हणजे इथे लक्ष बरोबर राहील तुमच्या. 9 डायन इज इक्वल टू बनाना. आणि शेवटचा शब्द आहे 10 हेन. त्याच्या समोर आपल्याला शब्द जो जोडायचा आहे तो एक क्लासरूम. तुम्ही अशी कल्पना करा की तुम्ही सकाळी सकाळी तुमच्या शाळेमध्ये गेला, प्रार्थना झाली आणि क्लासरूमचं दार उघडून तुम्ही आत गेला, तर तुमच्या प्रत्येक बेंचवर एक एक हेन, कोंबडी बसलेली आहे. मग हेन क्लासरूम हे बरोबर तुम्हाला लिंक करता येईल. असे इथे आपण 1 ते 10 शब्द लिंक केलेत. पहिल्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला हे 10 शब्द करायचे आहेत. नंतर तुम्ही 21 ते 20 पर्यंत स्वतःचं पेज सिस्टम तयार करा आणि 20 शब्द लक्षात ठेवायला शिका. त्यानंतर तुम्हाला 21 ते 30 स्वतःचं पेज सिस्टम तुम्ही स्वतः बनवा आणि पुन्हा एकाच वेळेला 30 शब्द लिहायला शिका. मधला कोणताही शब्द विचारला तरी सांगता येतो. उदाहरणार्थ आता जर कोणी विचारलं 7 नंबरला काय आहे, तर लक्षात काय आणायचं, 7 हेवन इज इक्वल टू लॅपटॉप. आणि हे उत्तर ज्यावेळी तुम्ही करेक्ट द्याल त्यावेळी टीचर तुमची वाहवा करणार आहे. आई वडिलांनाही तुमचा अभिमान वाटणार आहे की माझ्या ज्या मुलाला काही येत नव्हतं, हा कायम असा घाबरलेला असायचा, मला जमणार नाही असं सांगायचा, तोच मुलगा आज किती सुंदर उत्तर द्यायला लागलाय. याचा अनुभव तुम्हाला हळूहळू यायला सुरुवात होईल. सध्या आपण बेसिक लेवलचेच धडे शिकतोय. यानंतर ॲडव्हान्स लेवलमध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकवण्यात येणार आहेत. त्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा, याच्यावरचा रोज स्टडी करा. काही जर तुम्हाला शंका आल्या तर आम्हाला फोन करा. आम्ही तुम्हाला जी मदत लागेल ती देण्यासाठी तत्पर आहोत. या कोर्सचा उपयोग जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी नक्की तुम्हाला होईल अशी मी आशा बाळगतो.